नमस्कार, मी शिवम देशमुख. एन्शियंट टेम्पल सिरीजच्या 12व्या-13व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आलो आहे सध्या कोटेश्वर श्री क्षेत्रफळामध्ये. हे देवी संस्थान खूप प्राचीन आहे. इथे जे रामाचे जे वाल्मिकी ऋषी होते त्यांनी त्यांना 100 पुत्र होते. ते 100 पुत्र जिवंत करण्यासाठी त्यांनी कोटी अभिषेक केले होते. तिथे राम पण होते. तेव्हा असे म्हटलं जाते की इथे असलेला नदीचा प्रवाह हा उत्तरवाहिनी आधी नव्हता. आधी हा पूर्ववाहिनी होता. तर त्यांनी अभिषेक केल्यानंतर पुत्र जिवंत करण्यासाठी त्यांनी जो नदीचा प्रवाह आहे तो उत्तरवाहिनी झाला. या मंदिराला नदीचा प्रदक्षिणा झाल्यावरती तो नदीचा प्रवाह पूर्ववाहिनी होतो. तर खूप सारी पुराणे इतिहास आहे. या मंदिराची संपूर्ण माहिती मी लवकरच अपलोड करेल. तर तुम्ही आता मंदिर दाखवतो मी तुम्हाला. हे मंदिर आहे कोटेश्वराचं मंदिर आहे. इथेच तुम्हाला गृहपाठाचं पण हे मिळेल. बघू शकता मंदिर किती कशा प्रकारे आहे. तसंच इथं लिहून पण आहे श्री क्षेत्र कोटेश्वर देवस्थान. आता आपण याच्या आत जाऊ. क्षेत्र कोटेश्वर देवस्थान. मंदिराच्या आतच प्रवेश करायच्या आधी तुम्हाला इथे गणपतीचे सुद्धा दर्शन होऊन जाते. पाहू शकता तुम्ही. खूप छानशा प्रकारे इकडे वातावरण आहे. एक पहाडावर आहे. हा शंतनू. आता आपण मंदिराच्या आत प्रवेश करू. मंदिराच्या आत आल्यावर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. तसेच मंदिर प्रवेश केल्याबरोबर तुम्हाला इथे ही महादेवाची असलेली सुंदरशी पिंड तुम्हाला पाहायला मिळेल. पाहू शकता तुम्ही. खूप सुंदरशी पिंड आहे ही. तसेच याच्या मागेच तुम्हाला गणपतीचे आणि पार्वतीच्या सोबत सुद्धा दर्शन होईल सोबत. खूप सुंदरशी आहे. कुंड तुम्ही जे पाहत आहेत याच्यात जे आपण अभिषेक घालतो शिवलिंगावर त्याचं पाणी यामध्ये येतो आणि लोक याच्यामध्ये कॉईन टाकतात काही इच्छा वगैरे त्यांची पूर्ण होण्यासाठी, अशी याची मान्यता आहे. हे पूर्ण हेंबाळपंथी काळातलं मंदिर आहे. 4000 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. पुरातन आपण ऐकलं आहे. मंदिराची संपूर्ण माहिती मी लवकरच अपलोड करेल. हे सुंदरसं मंदिर आहे. तसेच इथे आल्यावर तुमचे सरळ दर्शन होऊन जाईल हनुमानाचं. छानसं प्रकारे मंदिर आहे. तसेच इथे एक असा हॉल सुद्धा आहे आणि इथे असलेल्या या फलकावर मंदिराची संपूर्ण माहिती दिल्या गेली आहे. संपूर्ण. हे आपण आता याच्या आत प्रवेश करू. दारावरच अजून एक देवाचं हे कडण आहे. आता प्रवेश करू आपण आतमध्ये. पाहू शकतो तुम्ही. अशा प्रकारे सुंदरशा प्रकारे हे वर्णन दिलं. हेंबाळपंथी काळातलं मंदिर आहे. इथे नंदी महाराज आहेत. खूप सुंदर प्रकारे आहे. पाहू शकता इथे असलेली हे शिवलिंग जे आहे हे स्वयंभू आहे आणि खूप सुंदर प्रकारे आहे दाखवली आहे इथे. तसेच दारावरती इथे लिहून आहे कोटेश्वर देवस्थान. इथे समोर अजून काहीतरी लिहून आहेत. आता आपण गाभाऱ्याच्या आत प्रवेश करू. इथे असलेले हे शिवलिंग खरंच खूप सुंदर आहे. पाहू शकता तुम्ही.
हे स्वयंभू शिवलिंग असून खूप पुरातन आहे. तसेच इथे गणपती आणि अजून देवता बसेल. सोबत इथे गाभाऱ्यात तुम्हाला त्रिशूलचं पण दर्शन होईल. खूप सुंदरचं त्रिशूल आहे. आणि विशेष म्हणजे या शिवलिंगावर खूप कोरीव काम सुद्धा केलेलं आहे. तसेच आपल्यासोबत एक मंदिराचे सदस्य जोडत आहे, त्यांची माहिती जाणून घेऊया. हे हेमाडपंथी मंदिर आहे. इथे कोटी यज्ञ झाले होते त्यावेळेस, आणि त्याची रक्षा अजूनही ह्या मंदिराच्या मागच्या साईडनी तिथे गेलं आणि तिथली अशी थोडी राख उखरली तरी ती अशी तुपकट चवाची आहे. इथे आहे आणि तुम्ही ट्रस्टी तुम्ही इथले ट्रस्टी. आता भाऊ आहे माझा. अच्छा, मी नागपूरला असतो. तुम्ही नागपूरला. आणि ते गंगा आली होती त्याच्याबद्दल ते मला वाटते 1975-76ची गोष्ट आहे की त्यावेळेस असं काही पूर वगैरे नव्हता नदीला. काही नदी तर बरेच इथून खाली आहे, पण इथे आम्ही बघितलं की पिंडीच्या असं खळखळ खळखळ करून पाणी आलं पिंडीवर, आणि पिंड जेव्हा पूर्ण अशी व्यापल्या गेली पाण्याने आणि मग हळूहळू ओसरलं पाणी. अच्छा, म्हणजे तेव्हा गंगा येऊन स्वतः गेले होते तेव्हा त्या काळीमध्ये, म्हणजे गंगा येऊन गेले होते. अच्छा, जसं हे कळमला वगैरे येतं ना तिथे झालेलं आहे. आणि म्हणजे प्रत्यक्ष आपण बघितलं त्याच्यामुळे आपण त्याच्यावर. आणि ते जे गोडनिंबाचं पानं जे म्हणत त्याची फांदीची गोड होती त्याच्याबद्दल. पूर्वी कडुनिंबाचं झाड होतं, तर त्याच्या संपूर्ण पानं असे कडूच होते, पण त्याची एक फांदी कळसावर गेलेली होती. तर ती कळसावर गेलेली फांदी त्याचे जर पानं खाल्ले तर असं म्हणजे गोड तर नाही म्हणता येत, पण कडू नव्हते, गोड होते. म्हणून कडू नव्हते म्हणून ते गोड होते. तर धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. तुमचं नाव सांगून द्या पूर्ण. माझं नाव दत्तात्रय रामराव पोहेकर. माझे वडील इथले ट्रस्टी होते पूर्वी. त्याच्यानंतर आता सध्या माझा भाऊ आहे. त्यांचं नाव मोहन पोहे. मोहन पोहे. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. आणि इथली आरती सुद्धा माझ्या आजोबांनीच लिहिलेली. हो का? आरती शिवलिंग खूप छान होतं इथचं शिवलिंग. म्हणजे ते शिवलिंग स्वयंभू आहे. 1 कोटी अभिषेक केला. सर्व माहिती लवकरच टाकतील. मला मंदिराचे काही मिळाले होते जे सदस्याचे जुने आहेत, तर मी त्यांना भेटलो. त्यांची जे माहिती सांगितली त्यांनी ते संपूर्ण माहिती अपलोड करेल. आता हे जे मंदिराचा भाग आहे हा खूप जुना आहे, ऐतिहासिक मंदिर आहे चांगलं. आणि याला टुरिझमचं हे पण मिळालं आहे, सरकारच्या हातात गेला आहे भाग आहे हा असाच राहील आणि विकास या भागाचा होऊन जाईल. हे म्हणजे गव्हर्नमेंटच्या हाती गेलेलं आहे मंदिर आहे, पण खूप छान आहे, पिकनिक स्पॉट आहे. तसेच त्यांनी जे परत सांगितलं की इथे एक झाड होतं म्हणाले गोडनिंबाचं, त्याची जी फांदी या कळसावर जिथे होती, या कळसावर तेवढीच फांदीचे पानं ते म्हणजे असे ते आपले कडू पण नाही लागायचे म्हणायचे, पण ते असे गोड होते थोडेसे. तर जी माहिती आहे ती मी संपूर्ण लवकरच अपलोड. त्यामुळे चॅनलला बनत राहा, तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. फेस्टिवल हॉपर शिवम चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती चॅनलला माझ्या फॉलो करा. मेन म्हणजे मी असेच तुमच्यासाठी एन्शियंट टेम्पल सिरीज घेऊन येईल. असेच मंदिर टाकत राहणार जे ऐतिहासिक आहे. आणि इथला पालखी सोहळा पण खूप मोठ्या प्रमाणात निघतो, तुम्ही पाहू शकता. खूप छानसं हे मंदिर आहे. या मंदिरात आले की तुम्ही एकदा नक्की या. हे वर्धा जवळचं एक गाव आहे कोटेश्वर. वर्धा नदीच्या काठी आहे हे कोटेश्वर म्हणून. तुम्ही एकदा नक्की या. गुगल मॅपवर जेव्हा तुम्ही टाकसान तेव्हा टाकसान कोटेश्वर टेम्पल म्हणून, महादेव टेम्पल देवली जवळचं. परिसरात आल्यावर तुम्हाला शांत व प्रसन्न वातावरण पण अनुभवायला मिळेल. इथेच बाजूला नदी पण आहे. आता मी नदी दाखवतो तुम्हाला. आलो आहे आता लोटेश्वर घाट म्हणून आहे. हा आपल्या इथेच आहे, मंदिराच्या थोडं समोर गेले की हा घाट येते. तर नजारा खूप सुंदर आहे, एकदा तुम्ही नक्की पहा. नजारा खूप मस्त सुंदर आहे. इथला नदी आहे छान.
या तीर्थक्षेत्रा ठिकाणी एकदा तुम्ही नक्की या, म्हणजे साक्षात श्रीरामचंद्र प्रभूंचे पाय सुद्धा या जमिनीला टेकले आहेत. एकदा नक्की तुम्हाला इथे यायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा सुंदरसा घाट आहे. या घाटाचं नाव आहे लोटेश्वर घाट म्हणून आहे. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. निघत आहे कळमसाठी. तर त्या काकांनी जेव्हा म्हटलं होतं आपल्याला की तुम्ही इथे जेव्हा याल इथे प्रवेशद्वारासमोर मला थोडासा सुगंध प्रमाणात येतो. तर आम्हाला सध्याच्या काळात तर इथे थोडासा बारीकमध्ये सुगंध येत आहे. खूप छान, जसं आपण अगरबत्ती केलं होतं त्याच्या टाईपचं इथे खरं नाही नॅचरल सुगंध येतो. तर तुम्हाला इथे तुम्ही आल्यावर वरती कमेंट नक्की करा की तुम्हाला इथे सुगंध आला होता का. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ऊसाचे एक आपल्याला मेळा लागलाय. काकांना विचारलं आम्ही एक घेऊ का, घ्या म्हणाले बिंदास. आता ऊस पहा तुम्ही, मस्त शेती आहे. ऊसाची शेती आहे. ह्या शंतनू ऊस तोडत आहे. खूप गोड ऊस आहे चवीने. हा भाऊनी तोडला. हा बाहुबली गोड आहे म्हणते ऊस. बहुत गोड आहे, बहुत गोड, एक नंबर. आम्हाला ऊस तोडू दिल्याबद्दल हे काका आहेत ते. ही कोणाची शेती आहे? आमदार काकांचं नाव माहित नाही आम्हाला. अच्छा, धन्यवाद दादा. धन्यवाद. तरी आमदारची शेती आहे म्हणते. काकांनी छान प्रकार तोडून दिला. त्याला थँक्यू म्हणून आहेत ते ब्लॉगमध्ये. फोन घ्यायचा. ही उसाच्या ट्रकाची गाडी दिसली होती. हे कोटेश्वरच्या रोडनी येते. जेव्हा आम्ही तुम्हाला म्हटलं की इथे खूप छान असा सुगंध येतो बा, तिथे खरंच सुगंध आला होता. लाईक अशी खूप वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे तो. खरंच तो सुगंध येतो, पण फक्त गाडी हळू जायचा तेव्हा येणार. ही उसाची शेती आहे. भेटूया पुढच्या भागात.